आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ओके, हो, राठोड दादा, तुमचा पहिला एक मिनिट. तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आहे आणि थर्ड डिग्री पर्यंत आपण आता पुढे आलेलो आहे. छान, हो ना. थर्ड डिग्री पर्यंतचा हा प्रवास सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने व्हिडिओ सुरू करा आणि जे हालचाल करत असतील सदस्य त्यांनी थोडा वेळ बंद ठेवा. हा, उजेडामध्ये बसा आणि त्यातही सगळ्यांनीच. ओके. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा, या ऊर्जेसोबतचं ट्रेनिंग आपलं पूर्ण झालंय असं म्हणूया. अजूनही प्रयोग आपल्याला आयुष्यभर करत राहायचे आहे. प्रत्येक टप्प्याटप्प्यावर ऊर्जा आपल्याला अधिक अधिक पुढचं पाऊल घेऊन देत असते. आज आहेत ते अनुभव, त्यापेक्षा अधिक मोठमोठे अनुभव येणार हे जरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी या पहिल्या टप्प्यामध्ये, या प्रवासामध्ये काय बरं अनुभव आला. आमचे राठोड दादा पहिल्यांदा तयार आहेत. थांबा दादा, तुम्ही डिचोळकर दादा, तुम्ही थांबा. प्रकाश आपल्या राठोड दादानी पहिला हात वर केला. बोला दादा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम, आज विशेष म्हणजे मी अटेंड केलो तेव्हापासून एक प्रकारचा आत्मविश्वास तर वाढलाच मॅडम. माझी शुगर लेवल पूर्ण कंट्रोल झाली. किती होती आणि किती आहे? 200-250 राहत होती मॅडम. तेवढं काही, आज मी चेक करून आलो. ग्लुकोमीटर घरी आणलो, चेक करायची मशीन. आणि दुसरं म्हणजे माझा डावा पाय, ज्याच्यामुळे गाडी चालवायला मला भीती वाटत होती, ते आता क्लिअर चालवत आहो गाडी वगैरे. आणि माझी ऍसिडिटी, आज 7 दिवस झाले गोळ्या घेतलो नाही शाबास. ऍसिडिटी. आणि मन एकदम क्लिअर झालं. 9:30-10 वाजता आपलं सेशन झालं की 10 वाजता मला झोप लागून जाते मॅडम. नाही तर अगोदर 12-12 वाजेपर्यंत रील्स पहा, हे पहा, ते पहा, हे सगळं करत राहत होतो मॅडम. हं. आणि असं वाटतं मला की आता जीवन जगण्याचा नवीन मार्ग मिळाला. आणि हे सगळे मेडिटेशन मॅडम मी बेडवर झोपून केलो जास्तीत जास्त वेळ, तरी मला हा रिझल्ट मिळाला. मी आपणाला छान. सांगितलं होतं मॅडम की मी बेडवर झोपून करतो म्हणून. हं. आणि कारण बाकी मॅडम दादाची सगळं ती आता क्षमता नव्हती बसण्याची, ते बसू शकत नव्हते, म्हणून मग तुम्हाला म्हटलं होतं झोपून करा. हो 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 मॅडम. हा, तर मॅडम म्हणजे बसू शकत नव्हतं म्हणजे कसं मॅडम, खुर्चीवर जास्त वेळ बसलं तर माझे पाय सुजतात, हं, त्यामुळे मॅडम. आणि हं. खरंच एक जीवन जगण्याचा एक मार्ग मिळाला. आणि यापुढे आता तर मॅडम मेडिटेशन वाढवणार म्हणजे एक आत्मविश्वास झाला, आत्मविश्वास वाढला. अगोदर काय वाटत होतं बा, आपल्याला एवढे मल्टिपल इश्यू आहेत, कधी कमी होईल, वय आपलं 55च्या वर आहे, पण आता एकदम आत्मविश्वास वाढला मॅडम. हा, खूप छान. एकदम. आता माझं माझं मॅडम, आता लोकांना एवढंच सल्ला आहे, हं, एवढंच हं, सल्ला देऊ इच्छितो मी, की हं, एक शेर सांगतो मॅडम मी. हं. भटक कर ही सही, भटक कर ही सही, मंजिल तो मिल गई मुझे, अभी घूम रहा तो वो है जो अभी घर से निकले ही नहीं. चला, निघा घरून, पट दिशा, फर्स्ट डिग्री अटेंड करा. अगोदर घरातून तर निघा, त्यानंतर मंजिल भेटणारच. बस बरोबर. मॅडम, खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान. आणि तुम्ही वहिनी साहेबांना सुद्धा काही कारणासाठी रेकी दिली होती, तो पण रिझल्ट हो सांगा हो आम्हाला. हो मॅडम, त्यांना तेव्हाच रिझल्ट मिळाला ना मॅडम. तो पण वहिनीला कसं सांगा. मॅडम, हं, हा, इथं कमरेत नेहमी दुखणं राहत होतं, म्हणजे स्वयंपाकघरात नेहमी उभी वगैरे राहते. तर त्या दिवशी मी रेकी जसं दिलो, तर पूर्ण त्यांची बॉडी थंड पडली मॅडम, हं. थंड पडली आणि दुखणं कमी झालं. आणि मन एवढं शुद्ध झालं मॅडम आता, की कोणाविषयी द्वेष भावना नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, सगळं काढून टाकलं मनातून. काही देणं घेणं नाही कोणाशी, आणि खूप कोणाविषयी सुंदर. काही वाईट चिंतायचं नाही, काही नाही. जीवनात सरळ मार्गाने चालायचं आता, बस. म्हणजे जीवन काय आहे हे थोडक्यात समजलं मॅडम. खूप छान. 40 दिवसामध्ये जर राठोड दादा तुम्ही एवढं घेऊ शकता, तर ग्रँड मास्टर मध्ये तुम्ही काय करणार? येस येस. जे ग्रँड मास्टर हजर असतील ते विचार करतील. खरंच ब्रह्मांडाची कृपा आहे. तुम्ही पूर्ण विश्वासाने ऊर्जा ग्रहण केली आणि नाही येणार ती शुगर परत. जशी आता नील झालीये ना, नीलच राहणार आहे. फक्त मेडिटेशन करत राहा. हो, मेडिटेशन करत राहतो. आता फक्त मला थोडा उजव्या पायाचा प्रॉब्लेम आहे मॅडम, सूज वगैरे जास्त वेळ बसलं तर, हं, सायटिका वगैरे, ते हं. 100% मला विश्वास आहे की निघून जाणार ते. निघूनच जाणार. हो मॅडम. ओके. तुम्हाला सांगितलं त्या दिवशी, तुम्ही कधी मांडी मारून बसलात, पूर्ण वेळ ते तुमचंही तुमच्या लक्षात येणार नाही. फक्त प्रयत्न करतो तयारी करा. मॅडम, मांडी 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 घालून बसायचा प्रयत्न करत आहो. हं, हळूहळू होऊन जाईल मॅडम, ते काही नाही विषय. 100%. तुम्ही बघा ना, सगळ्यात अगोदर मी महत्वाचं, तुम्हाला विश्वास द्यायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा आत्मविश्वास फार वाढला मॅडम, आणि मन एकदम साफ झालं.
कोणाविषयी द्वेष नाही, कोणाशी आपल्याला काही करायचं नाही आणि आयुष्यात आता सरळच वागायचं. बरोबर. कारण एनर्जी मॅडम लेवल मॅडम खरंच. कसं आहे, 20 वर्ष पोलीस खात्यात ॲज अ ऑफिसर म्हणून काढलेलं आहे मी. पोलीस खात्यावाल्याचं डोकं कसं राहतं हे आपण आपल्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर आपल्याला माहित आहे मॅडम. हं? हं? तर आता हे एकदम सर्वसामान्य माणसाचं जीवन जगायचंय. खूप छान. दादा तुम्ही पोलीस मधून रिटायर झालेले आहात. नाही, PI क्लास 1 म्हणून होतो. मी डायरेक्ट MPSC मार्फत सिलेक्शन होतं मॅडम माझं. तुमची ओळख द्या बरं आम्हाला प्रॉपर. मी जय विजय राठोड 1993च्या बॅचचं डायरेक्ट PSI MPSC मार्फत, आणि त्यावेळेस मी महाराष्ट्रातून 3रा मेरिट होतो मॅडम. त्यानंतर काही इश्यू वगैरे घडले आयुष्यात, बरंच काही. आता फार मोठी कहाणी आहे मॅडम ते. काही हरकत नाही. आपण त्या स्वतः बाहेर निघालो. स्वतःहून मी व्हॉलंटरी 20 वर्ष नोकरी करून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन टाकलं मॅडम. बर. आता वय माझं 57च आहे, अजून पोलीस खात्यातच राहिलो असतो. दादा आता काही हरकत नाही. आपण ऊर्जेसोबत जुडलो आहे ना, एक नवीन आयुष्य सुरू होणार आहे. अनेक Yes, लोक yes. असे आहेत की आपल्या रेकीसोबत आले, ग्रँडमास्टर झाले आणि त्यांनी ग्रँडमास्टर पासून आहे ना एक स्वतःला अशी झेप घेतली ना, नवं आयुष्य पुन्हा सुरू केलं. वेगळं आयुष्याची ओळख त्यांनी स्वतःला दिली. नक्कीच तुम्ही ज्या ठिकाणी आहात ती एकदम आदरणीय स्थान आहेच. पण अधिक स्वतःची ओळख निर्माण करणार दादा तुम्ही. काही कोण म्हणते 55 वर्ष म्हणजे काय वय आहे का? इथून तर नवी सुरुवात होऊ शकते. ओके. येस, बघसाल तुम्ही. येस. हां? हां. हे जो स्ट्रेस काही कारण यामुळे हे आजारपण मागे लागले. हे एक वेळ झटकले ना, की बघा तुम्ही एक खूप वेगळे म्हणून पुढे येसाल. हो मॅडम. ओके. खूप छान दादा. थँक यू. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद छान. मॅडम, धन्यवाद, धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि ती एनर्जी लेवल चेंज झालेली स्वतः स्किन, स्वतः चेहरा या सगळ्यावरून सुद्धा ओळखूच येत आहे. सगळ्यांना, बाकीच्यांना बघणाऱ्यांना. येस, हो ना? येस. आणि मी आवर्जून सगळ्यात प्रकाश महत्वाचं म्हणजे हं, हं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं आत्मविश्वास फार वाढलं मॅडम. थँक यू आम्ही निवास. तो कुछ भी करेंगे असं वाटून राहिलं. येस. म्हणजे जे भी करणार आम्ही योग्य दिशेनेच आणि सत्कार्यच करणार, लेकिन करेंगे अभी. हो जाएगा. बस आशीर्वाद मॅडम तुझे. होते का म्हणजे आता होणारच मॅडम 100%. होणारच. नक्कीच. मी प्रकाश दादांकडे जाते आणि त्यासोबतच दादांना विचारेल, की दादा तुम्हाला राठोड दादांमध्ये काय बदल वाटला? आत्मनमस्ते मॅडम, आत्मनमस्ते सर्वांना. राठोड दादांमध्ये खरोखर आता 40वा दिवस आहे आज, आणि खरोखर वाटतंय असं की त्यांच्यामध्ये खूप चेंज झालेलं आहे. त्यांचं बोलण्यामध्ये पण, आणि त्यांचा खरोखर आत्मविश्वास वाढलेला असं मला दिसतंय. आणि एकदम स्पष्टपणे आता बोलतात. ते पहिले थोडेसे घाबरून वगैरे बोलत होते, पण आता एकदम स्पष्टपणे दिसतंय असं मला तरी वाटतं. आणि खूप छान. खरोखर त्यांचे बाकीचे जे आहेत ते खरोखर रेकी या ब्रह्मांड ऊर्जेमध्ये बाकीचे आजार पण निघून जातील असं मला पूर्ण आत्मविश्वास वाटतो. नक्कीच. खूप छान. नक्कीच. तुमचा आणि अनुभव सांगा. तुमचा परिचय आणि मला अनुभव. माझं नाव प्रकाश डिचोलकर आहे. मी इथे मी मुंबईला राहायला असतो. माझी फॅमिली पण मुंबईला असते. मी नाशिकला जॉबला असतो 5 दिवस. विकेंडला मी इकडे मुंबईला असतो. तर तिकडे ॲज अ फॅक्टरी कंट्रोलर म्हणून आहे. पूर्ण फॅक्टरी माझ्या अंडर आहे. आणि मी ते इकडे 20 वर्ष काम केलं, आणि आता मी तिकडे 5 वर्ष काम करत आहे. आणि सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. त्यामुळे टेन्शन पण खूप. 7-8 लोक माझ्या हाताखाली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात. त्यात 3-4 लेडीज आहेत, त्यामुळे त्यांचं पण स्वभाव वेगळे असतात. तर त्यांना हँडल करणं वगैरे खूप डिफिकल्ट असतं, पण ते मी करतोय असं. आणि माझा हे एक्सपिरियन्स असं सांगतोय की मला तर पहिलं आवडतं मॅडम तुमचं ते. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे जे 3 शब्द आहेत ना, ते माझ्या कानात दिवसभर गुंजत असतात. आणि आजाराबद्दल सांगायचं तर मी ट्रॅव्हलिंग माझं खूप होतं, त्यामुळे माझे ढोपर आणि त्या खालचे पाय खूप दुखायचे. तर ते पूर्ण कधीच गायब झाले. आता दुखणं पूर्ण बंद झालं. परत रात्री अपरात्री मला जाग यायचे, मग 2-2 तास झोप यायची नाही, ती पण आता गायब झाली आहे. आणि सकाळी उठल्यावर असं एकदम एनर्जेटिक आणि फ्रेश वाटतं. आणि पूर्ण जरी मी 4-5 तास झोपलो तरी एनर्जेटिक आणि फ्रेश वाटतं, म्हणजे झोप पूर्ण झाल्यासारखी वाटते. आणि दिवसभर कामामध्ये एकदम एनर्जी वाटते. आणि
असं ते रोज आपण मेडिटेशन करतोय तर त्यामुळे असं वाटतं की मी वर्तमान काळामध्ये जगतोय. मला भूतकाळ आठवत नाही किंवा भविष्याची चिंता येत नाही डोक्यासमोर. पूर्ण वर्तमान काळामध्ये जगतोय असं मला एकदम परफेक्ट वाटतंय. म्हणजे अजिबात विचार वगैरे येत नाही आणि मोबाईल वापरणं पण खूप कमी झालेलं आहे. म्हणजे अननेसेसरी मोबाईल हातात मध्ये येतच नाही. म्हणजे एवढा गुंतून गेलं ह्याच्यामध्ये असं मला वाटतं. खूप आणि छान. त्यानंतर सांगायचं असं झालं की मॅडम तुम्ही ते स्वतःवर प्रेम करायला शिकवलं ते मला खूप आवडलं आणि मी स्वतःला म्हणजे शाबासकी द्यायला लागलो. स्वतःमध्ये मग मला असं जाणवलं सकाळी उठल्यावर मी अजूनही बघतो रोज चेहरा माझा पहिला जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रोजच स्वतःला प्राऊड बघायचं कायम. हा रोज रोज प्राऊड पण करतो आणि मग मला असं समजलं की मी काय मिस्टेक करतोय काय चुकी करतोय. तर त्याच्यामध्ये मी स्वतः म्हणजे ह्या 40 दिवसामध्ये बरेचसे चेंजेस मी स्वतःमध्ये आणले आणि त्यामुळे खूप फायदा झाला त्यामुळे. आणि त्यामुळे माझ्या स्वतःचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स एकदम लेवल वाढत गेली. आणि कुठलाही निर्णय घेताना मी विचार करत नाही की कोणाला काय वाटेल. जो निर्णय माझ्या मनात येईल मी पटकन घेतो असं जाणवायला लागलंय. आणि एक सांगायचं मॅडम की तुम्ही दिवसभर आमच्या पाठीमागे एक एंजल प्रमाणे असता. कारण मी आता 2 दिवसाचा पूर्वीचाच एक्सपिरियन्स आहे म्हणजे 4-5 दिवसापूर्वी मी ट्रॅव्हलिंगला गेलेलो. तर बेळगावला होतो. तर आपलं हे सेशन चालू होतं त्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही. मुलगी थोडीशी आजारी होती आणि ती झोपलेली होती आणि बाकी सगळे मंदिरामध्ये गेलेले. तर मी उठून आपलं सेशन संपल्यावर उठलो आणि बघितलं तर मुलगीला ताप होता तिच्या पोटात पण दुखत होतं. मी म्हणलं अशी काय करते तू वगैरे. तर मी घाबरून गेलो एका अनोळख्या शहरमध्ये आता मी काय करू. आणि ह्यांचे मोबाईल बंद असतं मंदिरामध्ये गेल्यावर. मग मी खाली आलो आणि ते जिथे राहत होतो त्यांना सांगितलं असंच झालंय. त्यांनी सांगितलं जावा तुम्ही डॉक्टरकडे मी सगळे अरेंजमेंट केली. आणि माझ्या मनामध्ये तुम्हीच पाठवून दिसून आलात. काही होणार नाही तुम्ही बिंदास जा. आणि खरोखर म्हणजे मी म्हणजे आतून सांगतोय खरोखर त्यावेळी तुम्ही मला दिसलात. आणि काही नाही पूर्ण घाबरलो पण नाही. 2:30 वाजेपर्यंत मी आणि मिसेस नंतर हॉस्पिटलमध्ये होतो ती पूर्ण बरी झाली. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आम्हाला तुमच्यामुळे आलेला आहे. खरोखर तुमचे खूप धन्यवाद धन्यवाद असं मला बोला असं वाटतं. खूप धन्यवाद. आणि हं, दादा सारखा असा वेळ कोणावरही केव्हाही आला ना, तर तुम्हाला हं, एवढं सांगते, हं. इमर्जन्सीमध्ये मला रात्री 2 वाजता जरी फोन केला, तर माझा फोनची बेल मोठीच असते. मी फोन उचलते काय? ओके. इमर्जन्सीमध्ये कोणाला काहीही असो मला फोन करू शकता, पण इमर्जन्सीमध्ये करा. ओके हो की ओके नाही? हां. आणि डेफिनेटली. मी अनेकदा सांगते, की अशा वेळेस तुम्ही फक्त एक मेसेज टाकून ठेवा, युनिव्हर्स मदत करते. मेसेज तर टाका. हो हमेशा हमेशा हे एवढं बोलून मी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप या ब्रह्मांड ऊर्जेबरोबर राहून पुढे पण खूप आत्मसात करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही पण हा समूह आमच्या पाठीशी खरोखर अजून काही काही राहिलंय ते पण आत्मसात होऊन झाले. आर्थिक याच्यामध्ये पण आता मी खूप म्हणजे त्याच्यामध्ये काय असं अडचणी येत नाहीत व्यवस्थित होत आहे असं मला दिसून येते. आर्थिक प्रश्न पण सुटून गेलेले आहेत असं मला दिसतंय. म्हणजे त्याच्यामधून फरक पडतोय हळूहळू. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. नक्कीच. हा थर्ड डिग्रीमध्ये आल्यानंतर आर्थिकतेचा प्रश्न सॉल्व्ह होतो, काळजी करू नका. बरोबर बरोबर. ठीक आहे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही लाईव्हमध्ये डिस्टन्स रेकी आपण ज्यांना दिली होती, हा कोणाला दिली अ, होती आपण? मी माझ्या वाईफला दिलेली. हं. ती मुंबईला होती आणि मी नाशिकला होतो आणि तिथून मी डिस्टन्स व्यक्ती तिला दिलेली. मी तिला असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी असं तिला बोललो की मी तुला असं असं करतोय तू फक्त जीप वर पायाला लावून तू एकाग्र शांत जरा राहा थोड्या वेळ. मग ते मी दिली आणि त्यानंतर तिला तिचं अंग पूर्ण थंड थंड पडलं आणि तिला खूप पाठीला दुखत होतं आणि पायाला पण दुखत होतं. ते एकदम निघून गेलं. थोडा वेळ तिला असं वाटलं की काहीतरी चमत्कार असा झालाय आणि आपण एकदम एनर्जेटिक म्हणजे तृप्त झालोय असं तिला वाटलं. तिने मला फोनवर सांगितलं त्यानंतर आपला सेशन संपल्यावर. त्यामुळे खूप छान. खूप 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 छान झालं ते रेकी पण. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी अस आनंद.
असेच भरभरून अनुभव घेत राहा. डिस्टन्स रेकीच नाही, कॅन्डल आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे. हो. आणि आता तुम्ही मगा म्हटलं, की माझी मुलगी आजारी पडली होती, तेव्हा सुचलं नाही तुम्हाला. पण काहीच नाही. रुग्ण समोर बसलेला आहे असं म्हणून रेकी देणे हा प्रोटोकॉल जरी केला असता ना, तरी कदाचित तुम्हाला एवढ्या रात्री धावपळ करायची गरज पडली नसती. आपण आपल्या ऊर्जेचा उपयोग करण्यासाठी जागृत राहा सगळ्यांनी. ओके, ओके. एवढं करायचं. रेकीचा एक नियम आहे. काय? सिम्बॉल द्या, क्लीन करा, सिम्बॉल द्या, एनर्जी द्या. लाईव्ह सेशन मध्ये सांगते मी सगळ्यांना. सगळ्यांनी नवीनही सदस्य असतील कोणी बाहेरचेही त्यांनी ऐका. सिम्बॉल क्लीन आणि सिम्बॉल एनर्जी. जेथे कुठं वेदना आहे, येथे एवढं जरी केलं ना, तरीही तुम्हाला खूप जास्त रिझल्ट येतो. आणि आभा मंडळ तर क्लीन करतोच आहे आपण. मग तर अधिकच जास्त येतो. तर हळूहळू सगळ्या गोष्टीचा उपयोग करायला शिका. कोणत्याही प्रसंगामध्ये अगोदर घाबरू नका. नक्की डॉक्टरांची मदत घ्या. नकाच घेऊ असं नाही म्हणत आहे, पण घाबरू नका. हं? हं. खूप छान. आनंदी आनंद ठीक आहे. सर्वीकडे. आनंदी आनंदी. Thank you. आनंदी आनंद सर्वीकडे. कोण आहे या बॅचचे सदस्य आता हजर? प्रतिभाताई, तुम्हाला काय वाटते? आत्मा नमस्ते मॅडम. आठवा नमस्ते. मॅडम मला शरीरात एनर्जी खूप आली आहे. छान. म्हणजे मला थकवा माझ्या म्हणजे 2-3 मोठ्या मोठ्या सर्जरी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला काम जास्त जमत नव्हतं. एखादं काम केलं का की लगेच हं. थकवा जाणवत होता. बर. आणि आता मी दिवस दिवस काम करायचे तरी मला म्हणजे थकवा वगैरे काहीच जाणवत नाही. म्हणजे छान. कंटिन्यू आता सुट्ट्या आहेत ना म्हणून मला इतर कामं खूप पडलेत ना. त्याच्यामुळे मी हं. कंटिन्यू सकाळी 6 पासून जी कामं चालू करते हं. संध्याकाळी 6 पर्यंत असं म्हणजे थकवा तेवढा जाणवतच नाही मला. नाहीतर अगोदर थोडं 15-20 मिनिटं काम केलं की लगेच आराम करावा लागत होता. हं. शरीर ऊर्जावान झाले. शरीर ऊर्जावान झालं. ताकद वाढली, ऊर्जा वाढली, एनर्जी लेव्हल वाढली. एनर्जी लेवल वाढली मॅडम. हे होतच. हा पहिला पहिला अनुभव असतो हा. की मॅम आता आम्ही थकतच नाही. नाही थकत. कितीही कामं केलं तरी मॅडम आम्ही थकतच नाही. फक्त महिला मंडळ एक सांगू का, घरचे लोक मग करायलाच लावतात. माझंही असंच होते. त्यांची अशी अपेक्षा असते ना, की तू घरही सांभाळ, सगळे सेशनही घे, सगळं सगळं तूच कर. लोकांच्या म्हणजे अपेक्षा मेन वाढतच मला जातात. तर तेथे स्वतःची पण काळजी घ्या. मला असं सांगायचं आहे. ओके. नक्कीच आपली एनर्जी खूप वाढेल. खूप कामं आपण करू शकतो. पण आपण जेवढे कामं खूप करू शकतो, फक्त कामच करावे यासाठी ऊर्जा वाढली नाही आहे. तर तुझे कामं पटापट आटोप आणि मेडिटेशन कर. हो ना. यासाठी ऊर्जा तरी वाढली आहे, मग ही कायम लक्षात ठेवा. मेडिटेशन आणि माझे सेशन झाले नाही ना त्याच्यामुळे माझे मेडिटेशन पूर्ण पण झालेले नाहीत ना. तरी पण हं. एवढी एनर्जी वाढली. बरोबर. असं. हां. बरोबर. कुठेतरी सेशन कमी पडलेत, पण हरकत नाही. तरीही कमी पडले ऊर्जावान आहोत. सेशन. आता हळू-हळू, हळूहळू होईल ना ताई तुमचं कंप्लीट. नका हो, काळजी हो. करू. हो की नाही? हां. करायला लागले. हो. हं. एक विश्वास आला का प्रतिभाताई, की मी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. करू शकते. करू विश्वास शकते. आला तेवढा आत्मविश्वास वाढला. करू शकते म्हणून. कारण माझ्या ओके. शरीरावरून माझा अनुभव आला ना मला. हं. आणि जे की बऱ्याच वेळा 15-20 असं मिनिटात असतं, की आपण एकटं आहे, जबाबदाऱ्या आहेत. आता एक विश्वास आला का, की मी ह्या जबाबदाऱ्या पार पाडू शकणार आहे सगळ्या. मला तर खूप म्हणजे अडचणीला खूप तोंड द्यायचंय मॅडम. सगळंच छान होणार आहे. काहीच अडचण राहणार नाही. हो ना. ओके? तुम्ही आहेत ना हां. त्याच्यामुळे काही नाही होणार. अडचणीलाही आपण सहजपणे घेणार आहोत. सहजतेने मात हो, करणार हो. आहे अडचणींवर. हं? हं. हां. हो, हो. कोणाला काही बोलायचं आहे का अधिक? नाहीतर म्हणसाल मॅडमनी बोलू दिलं नाही. नाही ना? हां. ज्योती काय सांगसाल सगळ्यांना? ज्योतीने फार रिपीट सेशन केले. ज्योती मॅडम भुरे, मनीषाने केले रिपीट सेशन हो ना? काय सांगणार सगळ्यांना? मनीषा भोसले. हं. बोला ज्योती. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. हं. माझे अनुभव असे आहे की मॅडम सोबत जे पण आपण सेशन करतो ना त्याच्यामध्ये एवढी ऊर्जा मिळते आपल्याला की अशक्य ही कामं शक्य होतात आणि आपल्यामध्ये पण म्हणजे आपल्यामध्ये बी सकारात्मक ऊर्जा इतकी मिळते आपल्याला की भरपूर. आणि जे नाही पण होणार आहेत आपले
कामं ते आपण विचारही केले ना की सकारात्मकतेने केले तर ते होऊनच जातात. थोडासा वेळ लागते त्यांना, पण ते होऊन जातात. आणि मॅडमनी एवढं शिकवलंय की हो जाएगा म्हटल्यावर त्याच्यामध्ये जसं पूर्ण विश्वास येऊन जाते की न होणारही काम आपण सहजतेने होणार आहे, हे आपल्याला पूर्ण म्हणजे आभास होऊन जाते त्याचा आपल्याला. नक्कीच. आणि आणि आपण त्या म्हणजे होणार किंवा नाही होणार हे आपल्यामध्ये भावनाच निर्माण नाही होत मॅडम, की आपला तो काम आपल्याला होणार नाही असं वाटतच नाही. आपण फक्त म्हणजे सकारात्मक ऊर्जेकडे आपण आपली वाटचाल राहते. खूप सुंदर. आणि आपण निगेटिव्ह ऊर्जा कोणाकडून घेतही असतो ना, तरी पण आपल्याला असं वाटते की आपण घ्यावीच नाही. कोणी नकारात्मक जरी बोलत असते ना, तरी आपलं मन आहे ना, ते आपण त्यांना समोरच्या व्यक्तींना पटकन आपण सकारात्मकतेमध्ये घेऊन जाणारी सामोर निघून जातो आणि त्यांचं पण आपण मन वळवून टाकतो. आता ग्रँडमास्टरमध्ये तर आम्ही पूर्ण वळवूनच टाकतो त्यांना, की ते आपल्याकडे जर दुःख घेऊन येत असतील तर आपण त्यांचं म्हणजे त्यांचं समाधानच करून त्यांना पाठवू शकतो. एवढं आपल्याकडे ऊर्जा निर्माण होते. बर. खूप छान. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. थँक्यू खूप मॅडम. हे छान. तुमच्याकडूनच शिकले आम्ही सर्व. आनंदी आनंद सर्वीकडे. ज्योतीसारखं छान चमकायचं असेल ना, तर या रेखी शिकायला. हो की नाही? हो मॅडम, हो. टकाटक व्हायचं सुखात असेल तर या रेखी फार शिकायला. सुखातून आले होते, पण रेकीमुळे मी आज खूप आनंदित आहे आणि मनाला खूप समाधान आणि खूपच समाधान आहे. सगळ्यात जास्त ग्रँडमास्टरमध्ये रडल्या आहेत ज्योती. हो ना ज्योती? आल्या हो तेव्हापासूनही मॅडम. रडतच होत्या. आणि आता ज्योती फक्त छान सगळ्यांना हसतच सांगतात. हं, खूप सुंदर. थँक्यू मॅडम. खूप छान. मनीषा भोसले, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आपण नमस्ते. मस्ते. मॅडम रोज खूप वेगवेगळे अनुभव येत आहेत. अगोदर लक्ष नव्हतं दिलं स्वतःकडं, पण जसे बाकीच्यांचे अनुभव ऐकते ना तसं अनलिमिटेड येत आहेत अनुभव. त्याच्यातलं एक मागच्या वेळी अनिताताईंनी सांगितलेलं ना की मी किचनवर सिम्बॉल रेखाटन करते, स्वयंपाकाला सुरुवात करते, स्वयंपाकाला सिम्बॉल देऊन. हं, तर तर ते मी म्हटलं चला आपण ट्राय करूया. स्वयंपाक हं. छानच होतो, पण आता इतका छान होतो की त्याची टेस्ट खूप वेगळी असते. आणि दुसरी गोष्ट मेडिटेशन करताना अ, जे असे डोक्यात विचार येतात, आज माझं हे वर्क राहिलंय, हे कंप्लीट झालं पाहिजे वेळेच्या आधी, तर ते वेळेच्या आधी झालेलं असतं. आणि सरप्राईज तर माझ्या ऑफिसच्या कामाच्या बाबतीत थोडं माझं तिथं जरा डिस्टर्ब होती मी, तर ते सुद्धा एकदम व्यवस्थित आणि बाकी सगळी कामं वेळेत होत आहेत. आणि सरप्राईज तर मिळतच आहेत. खूप छान गोष्टी घडतायत. अशाच थँक यू घडत सो राहावं. रोज माझ्या मनीषाला एक सरप्राईज मिळत राहावं. छान. हो, आहे ना? छान आणि गोष्टी आमची एक घडतायत. अपेक्षा आहे, मोठं सरप्राईज आम्हाला हवं आहे. ते सुद्धा ब्रह्मांड देणारच आहे. थँक यू मॅडम. मी त्यासाठी मेडिटेशन करते. मला पण तुमच्यासोबत ग्रँड मास्टरला यायचं आहे. आता नक्कीच. माझ्या प्रारब्धानुसार मी लवकरच तुमच्यासोबत येईन. सगळेच येणार आहेत. कोणीच मागे राहणार. थँक स्वतःला यू मॅडम. डिक्लेअर करा ग्रँडमास्टर सोडा म्हणून हो जाएगा फिर. ना? हो, खूप नक्कीच. सुंदर. आनंदी थँक आनंद यू. सर्वीकडे. थँक आनंदी यू. आनंद सर्वीकडे. सगळ्यांना खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी खूप छान हा प्रवास केला. मी सांगितलं मेडिटेशन करायला, तसं तुम्ही केलं. म्हणून हे सुंदर सुंदर अनुभव तुम्ही घेतलेत. ओके, यासाठी स्वतःचीच पहिले पाठ थोपटा. ओके, स्वतःला स्वतः शाबासकी द्या आणि ऊर्जावान व्हा. हा प्रवास काही इथं संपला नाही आहे. इथून उलट सुरुवात आहे. काही लोक ग्रँडमास्टरला येतील. सर्वच जण ग्रँडमास्टरला येतील असं आपण म्हणूया. ओके. पण चुकून एखादं मागे पुढे राहिलं तर एवढं लक्षात घ्या, मेडिटेशन, मॉर्निंग मेडिटेशन आपलं नियमित आहे. कधीही बंद होत नाही, झालं नाही. ओके. रेग्युलर मेडिटेशन करा, सोबत करा. ग्रुपची एनर्जी खूप जास्त असते. आपण पटकन आयुष्यात पुढे निघतो. नाही जमलं मॉर्निंग मेडिटेशनला उठायला तुम्हाला, तर तुमचं तुमचं तरी मेडिटेशन करा. कारण ही ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे. तुमच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा तुम्ही शोध घेतलेला आहे. त्या ब्रह्मांडाच्या कृपेने मी माध्यम झालेला आहे. ओके. मात्र ऊर्जा तुमचीच आहे. त्या ऊर्जेचा तुम्हीच उपयोग घेतलेला आहे.
यावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या आतमध्येच तो परब्रह्मचा अंश तुमच्याच आतमध्ये आहे. आणि एंजल्सही तुम्हीच तुमचे आहात. काय कायम लक्षात ठेवा, तुम्ही इतरांसाठी छान कार्य करणारे आहात. तुम्ही ऊर्जावान आहात. तुमच्या ऊर्जेवर विश्वास ठेवा. आणि आली कुठे गरज तर कुठंच ग्रुप तुमच्यासाठी मागे पडणार नाही. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कायम सोबत असणार आहे. तुम्ही कुठेही असा. ओके. जोपर्यंत मंजुश्री मॅडम आहेत तोपर्यंत तुम्ही केव्हाही कुठल्याही जुन्या नवीन सदस्यांनी विचारा कोणालाही आतापर्यंत की बाबा मॅम आम्ही याला अडचणीमध्ये मॅडमला फोन केला आणि मॅडम नव्हत्या. असं झालं नाही आणि होणार नाही. मी माझे 100% देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आतापर्यंत तरी ब्रह्मांडाने कुठं कमी पाडलं नाही. आणि हीच मागणी करूया ब्रह्मांडाला की आम्हाला पूर्ण करा. आहे ना? हा, असाच वेळ द्या आयुष्यामध्ये की कधीही कोणाला. आणि खरं सांगू का, एका लेवल नंतर आपल्या ग्रँडमास्टर्स खूप पॉवरफुल होतात. खूप पॉवरफुल असतात. आतापर्यंत एकाच्याही बोलावं नाही, एकाच्याही केसाला कधीच कुठेच धक्का लागला नाही. सगळे ग्रँडमास्टर खूप छान आहेत. तो प्रवास खूप सुंदर झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा होणार आहात. ओके. फक्त ही पायरी आहे. मेडिटेशन करणं तेवढंच गरजेचं आहे. विना मेडिटेशन जर सोडलं तर तुम्ही मागे जाऊ शकता. असं म्हणतात बऱ्याच वेळा बरेच जण की रेकी शिकलो आहे, रेकीमध्ये मेडिटेशनची गरज नाही. असं अनेक ठिकाणी येतं, कानावर येतं आणि माझ्यापर्यंत ते शब्द येतात. म्हणून तुम्हाला सांगते वारंवार की नाही, असं नाही. नक्कीच सिम्बॉल मदत करतातच, पण तुम्ही रोज मेडिटेशन केलं तर तुमची एनर्जी लेवल जी तुम्ही मिळवलेली आहे टिकवून ठेवणार ना. बरोबर आहे की नाही? तुम्ही मेडिटेशन करा. कोणाचं ऐकू नका की नाही मेडिटेशन केलं तरी चालते. असं नका ऐकू. असं ऐका की उलट मी अधिक मेडिटेशन केलं पाहिजे. या गोष्टीकडे भर द्या. कमवा आयुष्यामध्ये, पैसा कमवा, इज्जत, दौलत, शोहरत सगळ्याची गरज आहे. तेही एका बाजूनी मिळवा आणि एका बाजूनी मेडिटेशन सुद्धा करा. दोन्ही गोष्टी सारख्या चालवा. आणि मग बघा आपली भरारी आहे ना, आपण उच्च भरारी घेतो. ती कसं असतं ना, रेकीसोबत जुडलो की आपण उच्च भरारी घ्यायला लागतो. एका लेव्हलला आपण मेडिटेशन सोडून देतो. मग ती भरारी घेण्याची क्षमता आपल्याला ज्या मेडिटेशनने निर्माण केलेली आहे, ते सगळं सुख घेण्याची ताकद हळूहळू कमी होते ना मेडिटेशन कमी केलं की. हो की नाही? हां. आपल्याला खूप काही घ्यायचं आहे आणि खूप काही ऊर्जा वाढवली तेवढं तुम्ही घेऊ शकणार. म्हणजे आपली झोळी मोठी करत जायचं आहे, ब्रह्मांडाकडून घेत जायचं आहे. कशाचीच कमी पडत नाही. आर्थिकतेची कधीच कमी पडत नाही तुम्हाला सांगते. पैसा तुमच्या मागे धावतो. तुम्ही पैशाच्या मागे धावत नाही जर तुम्ही छान प्रकारे मेडिटेशन केलं तर. आरोग्याचा प्रश्न सगळेच मिटतात. काही गरज पडत नाही. तुम्हाला तुमचं आरोग्यावरचा. आणि एवढं सुद्धा सांगते, आहे वेळ म्हणून थोडासा, की एक ध्यानी व्यक्ती जर कुटुंबामध्ये आहे ना, तर ते कुटुंबही हळूहळू पूर्ण आरोग्य संपन्न होते. तुमच्या आभामधून. आता हे माझ्या मागे बॅकग्राऊंड आहे की नाही, हे कसं असं किरणं दिसतात. असे असे लहरी, अशी एनर्जी आपल्या आपल्या आभा मंडळाची होती. आणि आपल्या आभामध्ये जेवढे लोक असतात ना, आपोआप त्यांना ते ब्लेसिंग जात राहतात. आपल्या सोबत राहणारे लोक सुद्धा आरोग्य संपन्न, तंदुरुस्त व्हायला लागतात. कळतही नाही तुम्हाला की हळूहळू ते मलम, ते व्हिक्स, ते वास घरात असतात ना, आयोडेकचे हे ते सगळे बंद होतात. आमच्या घरचा सगळा बंद आहे. आमच्या घरी आता नाहीच आहेत त्या वस्तू. नाहीतच. एक वेळ असा होता की आमच्या घरी ते बरोबर ठेवलेले असायचे. औषधांच्या पुड्या. कोणतीही औषध मग आमच्या घरी भेटायची. आता नाही भेटणार. काही लागलं तर नाही आम्हाला विक्स. मला तर माहीतच नव्हते विक्स कुठे आहे ते. तुमचं तुम्ही बघा. आणि आमच्या घरी कोणीच आता गरजच पडत नाही आम्हाला. बस ब्रह्मांडाची कृपा आहे. आपण आपला आभा स्ट्रॉंग करूया. ही ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे. तिचा उपयोग करा. हो ना प्रियंका ताई? हो खरंय आहे ना? खरंय हा. खरंय हो हळूहळू बंद सगळ्या गोळ्या औषधी. ती उरलेली गोळी किती दिवसात बंद करायची आहे प्रियंका ताई आता? कायमस्वरूपी. आता बंदच केले पूर्ण. पूर्ण बंद केली? यस. खूप छान. बहुत बढिया. चल. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते.